याच्यातच त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. थोड्या दिवसात खरबोपती कसं होता येईल त्याच्यावर त्यांचं जीवन चाललेलं आहे. अशा मानसिकतेच्या लोकांबद्दलची मी कुठलीही टीका करणार नाही. दुसरं महत्त्वाचा प्रश्न आहे की जो राजकीय स्तर, मी जर बावनकुळेंच्या वडिलांचं नाव घेतलं असं ते म्हणतात आहे. अरे, जे कोणी सत्तेत असतात आणि सत्तेचा माज येतो त्यावेळेस अशीच भाषा, गडकरी साहेबांची भाषा यांना कळत नसेल तर माहीत नाही. गडकरी साहेब बिचारे रोज हे नवीन शिकाऊ आमच्याकडे आलेत आणि आमच्या मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सत्यानाश झाला असं ते रोज म्हणतात आहेत. त्यामुळे आपल्या गडकरी साहेबांचीच भाषा की यांच्या बापाचा आहे का, ते गडकरी साहेबांचीच भाषा मी वापरलेली आहे. मी बावनकुळेचा बाप नाही काढलेला आहे. पण त्यांना काय झालं की हे अनबॉयजलिकल लोक आहेत. देशाचे प्रधानमंत्री जसे झालेले आहेत, त्यांचे आईवडील नाहीच आहेत. हे आपोआपच त्यांचं ते कुठून आले तेच कळायला कारण नाही. आणि मग काही झालं तर माझ्या आईला असं म्हटलं, माझ्या वडिलाला म्हटलं, ही सिंपती घेण्याचं काम करताय. ह्या बावनकुळेंनी मागच्या वेळेस ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस सांगितलं की भंडाऱ्यामध्ये, गोंदियामध्ये, तुमसरमध्ये, सगळ्या शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईन करणार आहे. आता तर शहरामध्ये लाईन सगळी दिसते आहे आणि वरून म्हणतं आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही तुमच्या पट्ट्यावर सही मारणार नाही. तर ही जी काही धमकवण्याची प्रथा जी आहे, त्या धमकवण्याच्या प्रथेला उत्तर दिलंच पाहिजे. हे काही लोकशाही आहे, हे काही ठोकशाही नाही आहे की आम्ही हे नाही करणार ते नाही करणार. त्यामुळे या सगळ्यांचं उत्तर देत असताना ही गडकरीची भाषा मी वापरलेली आहे. आता गडकरीची भाषा यांना चुकीची वाटत असेल तर मला वाटतं की गडकरी साहेबच याचं उत्तर देतील. निवडणुकीचा प्रचार संपतोय. काँग्रेसचे नेते, मोठे नेते कुठेही प्रचारात दिसले नाही. एकीकडे संजय राऊतांनी शिंदे सेनेचा कोथळा जो आहे तो अमित शहाच काढतील अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते संजय राऊतांनी केलं. कसं पाहता तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये? नाही बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काल सांगोल्यामध्ये फडणवीसांची सभा झाल्यानंतर शहाजी बापूंच्या घरावर जी, त्यांच्या ऑफिसवर जी धाड झाली, आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या अध्यक्षांनी सांगितलं की आमची माहिती 2 डिसेंबरपर्यंत आहे. हे सूचक जे लाईन बोलले गेलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ऑपरेशन लोटस जो आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे. एकनाथ शिंदेचे आमदारासहित, त्यांचे माजी आमदारासहित आणि अजित पवारांच्या आमदारासहित या सगळ्यांनाच ऑपरेशन लोटसमध्ये घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की 2 डिसेंबरनंतर ही माहिती संपेल असं भाजपच्या अध्यक्षांनी जे सूचक शब्द दिलेला आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे संजय राऊतांनी जे कोथळा काढायचं जे भाषा वापरली, तर कोथळा म्हणजे काय, एकनाथ शिंदेचे सगळे आमदार मंत्री गायब झालेत आणि भाजपमध्ये गेले, तर ते त्या पद्धतीचं ऑपरेशन लोटस सुरू महाराष्ट्रामध्ये झालं तर तीच होणार आहे. त्यामुळे भाजप हा विश्वासघाती पक्ष आहे, सोबत्यांना संपवलेला आहे देशभरामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रातही आपल्या सोबत्यांना संपवतील. भाजपने कुठंतरी जे सिंधुदुर्गमध्ये युती तोडण्याचे काम जे आहे ते शिंदे सेनेने केली असा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठंतरी एकदम वाद. हे बघा, फडणवीसांनी वारंवार स्टेटमेंट केलेलं आहे की स्थानिक पातळीवर जे काही निर्णय होतील त्या निर्णयाप्रमाणे आमची माहिती राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये अलग होऊ शकतं, मुंबईत अलग होणार किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळं होणार, अशी काही जी भाषा आहे, एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप करून चालणार नाही. हे सगळ्या याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया चालत राहते. सुजात आंबेडकर यांनी आरोप केलेला आहे की काँग्रेसला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा काँग्रेस वंचितच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करते आणि नांदेडमध्ये अशा पद्धतीने झालं, अनेक ठिकाणी बंडखोर उभे केले असते. बघा, मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला काही हा इश्यू आमच्या काँग्रेस पक्षामध्ये नाही. भाऊ, माजी गव्हर्नर जे होते सुब्बाराव, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला पैसे वाटून निवडणुका जिंकता येईल, मात्र देश उभा करता येत नाही. मोठे अर्थतज्ञ आहे, त्यांच्या वक्तव्याकडं तुम्ही काँग्रेस म्हणून कसं? मी पण त्यांचं स्टेटमेंट वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. एक अर्थतज्ञ आहे. आता देशाची सत्ता जी आहे ती
स्वतःला अर्थतज्ञ मानणारे लोक आहेत, ते किती शिकलेले आहेत कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला की देशाची तिजोरी आज जवळपास देशावर कर्ज 2,05,000 कोटीचं कर्ज आज देशावर झालेलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये मुश्किलनं 50,000 कोटीचं कर्ज होतं, पण आता हे कर्ज 11 वर्षात 2,05,000 कोटीवर गेलेलं आहे. राज्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या सरकारवर 100 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. कर्ज घेऊन दिवाळी साजरी करणं, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं, मोठ्या प्रमाणात खिरापत वाटणं, अशा पद्धतीच्या योजना देशभरात आणि राज्यामध्ये चाललेल्या आहेत. त्यामुळे देशाची पुढच्या काळात आर्थिक स्थिती काय राहणार आहे त्याच्यावरची चिंता अर्थतज्ञ सुब्रमण्यन स्वामींनी या ठिकाणी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या